वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये शेतकऱ्यांकडून बच्चू कडू यांचं तलवार देऊन स्वागत। शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा वर्धा जिल्ह्यात दाखल। नागपूर कार्यालयातील लावणीच्या व्हिडिओचं कारण कळाल्याशिवाय बोलणं योग्य नाही, आमदार जयंत पाटील यांचं वक्तव्य। जो हॉल आहे तो कशासाठी वापरला गेला, तो कोणता कार्यक्रम होता याची देखील तपासणी केली पाहिजे। त्यामुळे तपशील काय कारण होतं ते कळल्याशिवाय उगाच त्याच्यावर बोलणं योग्य असं मला नाही वाटत। शिवाई ई बसेस दापोली आगारात दाखल। शिवाई ई बसेसमुळे कोकणात आधुनिक प्रदूषण मुक्त आणि सुरक्षित प्रवास सुविधा मिळणार, राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये चालणाऱ्या बसेस आज दाखल झालेल्या आहेत। दापोली तालुक्यासाठी 10 बसेस आज कार्यरत होत आहेत। पुढच्या काही कालावधीमध्ये अजून 15 बसेस, अजून जवळपास 25 बसेस ह्या दापोली तालुक्याला मिळणार आहेत। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाचा खटला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवावा, सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पोटभरे यांची मागणी आहे। डॉक्टर महिलेची सुरू असलेली बदनामी तात्काळ थांबवण्याचीही पोटभरेंकडून विनंती करण्यात आली। संपदा मुंडेची जी हत्या झाली तो जो खटला आहे तो खटला फलटणच्या किंवा साताऱ्याच्या कोर्टामध्ये न चालवता तो खटला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवा अशी संपदा मुंडेच्या कुटुंबाची आणि आमची मागणी आहे। चंद्रपूरमध्ये 9 तासांचा रस्ता रोको नंतर ग्रामस्थांचं आंदोलन त्यांनी मागे घेतलेलं आहे। वाघाला पकडण्यासाठी 2 शूटर्स पाठवण्याची मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। चंद्रपूर आहेरी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली। मनसेची 1 तारखेच्या मोर्चासंदर्भात उद्या सकाळी 10:30 वाजता बैठक होणार आहे। मनसेचे प्रमुख नेते मंडळी जे आहे ते शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंसोबत चर्चा करणार आहे। उपविभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अदलाबदल करण्यात आले। विलेपार्ले विभाग प्रमुख म्हणून सुभाष कांता सावंत यांची नियुक्ती करण्यात आली, तर कुणाल सरमळकर यांच्याकडे ही जबाबदारी जी आहे ती होती। घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रविशा टॉवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागलेली होती। इमारतीमध्ये 200 पेक्षा अधिक अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। अग्निशामक दलाकडून या आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे 18 नियमित दरवाजे उघडले आहेत। धरणातून गोदावरी पात्रात 37,728 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो होतोय। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या।